नमस्कार मंडळी, काय चाललंय तुमचं? चला तर आज आपण बनवणार आहोत अख्ख्या मुगाची आमटी। भाजीला काही ऑप्शन नसेल तर ही मुगाची आमटी झटपट बनून तयार होते आणि चवीला खूप अप्रतिम लागते। इथे मी एका कुकरमध्ये अख्खे मूग घेतलेले आहेत हिरवे। त्याला आपण 5-6 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत। त्यामध्ये गरजेनुसार पाणी ॲड करायचं आहे। एक बारीक चिरलेला टोमॅटो, हळद अर्धा चमचा मी इथे ॲड केलेली आहे। कुकरला झाकण लावून लो फ्लेमवर आपण ह्याच्या 5-6 शिट्ट्या करून घेणार आहोत, जेणेकरून आपला मूग छान शिजेल। तुम्ही इथे पाहू शकताय आपला मूग शिजून रेडी आहे। आता आपण यामध्ये गरम पाणी ॲड करून घोटून घेणार आहोत, जेणेकरून मूग आणि पाणी एकजीव होतील। एका पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये जिरं मोहरी तडतडल्यावर आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत बारीक उभा चिरलेला कांदा छान गोल्डन ब्राउन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत आलं लसूणची पेस्ट पण छान सोनेरी रंगाची होईपर्यंत आपण परतून घेऊया। त्यामध्ये मी कुठलेही मसाले ॲड केलेले नाहीयेत, फक्त लाल तिखट अर्धा चमचा धने पावडर ॲड करायची आहे। छान मिक्स करून झाल्यानंतर आपण शिजलेला मूग यामध्ये घालणार आहोत। लो फ्लेमवर आपण ह्याला छान उकळी येईपर्यंत शिजून द्यायचं आहे, जेणेकरून पाणी आणि मूग वेगवेगळे राहणार नाहीत। चवीपुरतं मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर। तुम्ही पाहू शकताय मुगाच्या आमटीला किती छान तर्री आलेली आहे। भाजीला काही ऑप्शन नसेल आणि झटपट काहीतरी चमचमीत खावंसं वाटत असेल तर ही अख्ख्या मुगाची रेसिपी तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून पहा। चवीला खूप अप्रतिम लागते। थँक्यू फॉर वॉचिंग।